आज आपण एका अशा महान योद्ध्याचा अतुलनीय बलिदानाची गाथा ऐकणार आहोत, ज्यांना सिंहगडाचा सिंह म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट आहे शौर्याची, त्यागाची आणि एका अशा विजयाची ज्यासाठी खूप मोठी किंमत चुकवावी लागली. गड आला पण सिंह गेला. फक्त हे एक वाक्य ऐकलं तरी अंगावर काटा येतो, नाही का? या एका वाक्यामागे एक प्रचंड मोठी विजयगाथा आहे आणि तितकंच मोठं दुःखही. नक्की काय दडलंय या शब्दांमागे? चला आज आपण हेच सविस्तर जाणून घेऊया. तर या कथेच्या अगदी मुळाशी जाऊया. काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा. महाराज एक एक करून गड जिंकत होते, स्वराज्याचा पाया मजबूत करत होते. पण महाराजांच्या या स्वप्नपूर्तीच्या मार्गात एक भक्कम अडथळा उभा होता. तो म्हणजे कोंढाण्याचा अभेद्य किल्ला. हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि जोपर्यंत तो जिंकला जात नाही तोपर्यंत स्वराज्य पूर्णत्वाला जाणार नव्हतं. त्यामुळे तो जिंकणं अत्यंत महत्वाचं होतं. आणि मग ह्या मोहिमेसाठी एका सिंहासारख्या शूर योद्ध्याची निवड झाली. एक असा योद्धा ज्यांच्यासाठी कर्तव्य सगळ्यात आधी होतं, अगदी स्वतःच्या सुखाच्याही आधी. आणि त्यांचं नाव होतं तानाजी मालुसरे. आता गंमत बघा. ज्यावेळी महाराजांनी कोंढाणा जिंकण्याची ही अशक्यप्राय वाटणारी जबाबदारी तानाजींवर सोपवली ना, तेव्हा त्यांच्या घरी एक मोठा आनंदाचा सोहळा होता. त्यांच्या मुलाच्या रायबाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. एका क्षणासाठी विचार करा. एका बाजूला मुलाच्या लग्नाचा आनंद, घरचं कार्य आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याचं कर्तव्य, एक जीवघेणी मोहीम. किती मोठा पेचप्रसंग आहे हा. पण तानाजी मालुसरे यांच्या मनात मात्र कोणतीही शंका नव्हती. त्यांची निवड अगदी स्पष्ट होती आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. त्यांनी महाराजांना सांगितलं, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. काय हे शब्द आहेत! कर्तव्याप्रती असलेली निष्ठा यातून स्पष्ट दिसते. बस, एकदा निश्चय झाल्या की मग मागे वळून पाहणंच नाही. लगेचच सुरू झाली कोंढाण्यावरच्या धाडसी हल्ल्याची योजना. आणि ही योजना म्हणजे अक्षरशः एका अशक्यप्राय वाटणाऱ्या कड्यावरून चढाई करण्याची होती. ही योजना ऐकली तर आजही थक्क व्हायला होतं. बघा, प्लॅन काय होता. रात्रीच्या मिट्ट काळोखात किल्ल्याच्या पायथ्याशी पोचायचं. मग एक असा उभा सरळसोट कडा निवडायचा जिथे पहारा नसेल, आणि मग यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने दोरखंड वरती टाकायचा आणि किल्ला चढायचा. वर पोचल्यावर अचानक हल्ला. आणि योजना यशस्वी झाली. मावळे किल्ल्यात घुसले. आता वेळ होती त्या अंतिम संघर्षाची. गडाच्या तटावर एक महाभयंकर युद्ध पेटलं. किल्ल्यात प्रवेश करताच मावळ्यांनी असा काही हल्ला चढवला की मुघल सैनिक पुरते भांबावून गेले. सगळीकडे हर हर महादेवचा एकच गजर घुमत होता आणि त्या गजराने आसमंत दुमदुमून गेला. आणि मग ते युद्धाच्या केंद्रस्थानी आले दोन महापराक्रमी योद्धे. एका बाजूला होते मराठ्यांचे सिंह तानाजी मालुसरे, तर दुसऱ्या बाजूला होता मुघलांचा बलाढ्य किल्लेदार उदयभान राठोड. हे फक्त युद्ध नव्हतं, हे दोन वाघांचं द्वंद्व होतं. दोघेही आपल्या पूर्ण ताकदीनिशी लढत होते. पण त्या भीषण लढाईत मराठ्यांचा तो सिंह धारातीर्थी पडला. शौर्याने लढता लढता तानाजी मालुसरे गंभीर जखमी झाले आणि त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. पण थांबा, आपला सेनापती पडलेला पाहून मावळे खचले नाहीत. उलट तानाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी सूत्र हाती घेतली. आपल्या सेनापतीच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन मावळे दुप्पट जोशाने लढले आणि त्यांनी तो कोंढाणा जिंकलाच. विजय तर मिळाला होता, कोंढाण्यावर भगवा फडकला होता, पण या विजयासाठी खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती. आणि आता हीच विजयाची आणि त्यागाची बातमी महाराजांपर्यंत पोचणार होती. कल्पना करा, महाराजांना जेव्हा विजयाची बातमी मिळाली तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल. पण पुढच्याच क्षणी जेव्हा त्यांना कळलं की आपला तानाजी, आपला सिंह आता या जगात नाही, तेव्हा तो सगळा आनंद एका क्षणात गहिऱ्या दुःखाच्या सागरात बुडून गेला. आणि त्याच क्षणी महाराजांच्या मुखातून ते हृदय पिळवटून टाकणारे शब्द बाहेर पडले, गड आला पण माझा सिंह गेला. आता कळलं या शब्दांमागचं दुःख. आपला एक जीवाभावाचा सवंगडी, एक सिंहासारखा योद्धा गमावल्याचं दुःख त्या एका वाक्यात सामावलेलं होतं.
पण तानाजींचं हे बलिदान व्यर्थ गेलं नाही. त्यांच्या या महान त्यागाला इतिहासाच्या पानांवर कायमचं अजरामर करण्यात आलं. या विजयाने आणि त्यागाने एक नवीन अध्याय लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच दिवशी त्या कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून ठेवलं सिंहगड. हो, सिंहाचा गड. आपला सिंहासारखा शूर सेनापती तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची ही कायमस्वरूपी आठवण. तानाजी मालुसऱ्यांची ही शौर्यगाथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान खरंच अजरामर असतं का? मला वाटतं जेव्हा आपण सिंहगडाकडे पाहतो तेव्हा याचं उत्तर आपल्याला आपोआप मिळतं. यावर नक्कीच विचार व्हायला हवा.